नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. या व्हिडिओमध्ये आपण ही अशा प्रकारची साधी सलवार कशी शिवायची ते बघणार आहोत. कापड जे आहे ते मी इथं अशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे. कापडाची जी घडीची बाजू आहे ती मी इथं माझ्याकडे केलेली आहे. आपल्याला अशा प्रकारे कापड जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे. सलवारचं मार्किंग करताना आपल्याला त्याचे 2 पार्ट कट करायचे आहेत. एक म्हणजे वरचा जो नेफ्याचा पार्ट आहे तो, आणि दुसरा म्हणजे खालचा जो फ्लेअरचा पार्ट आहे, जिथं आपण चुन्या घेणार आहोत तो. इथे जे क्रॉच पॉइंटचं जे मार्किंग मी केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला सीट घेराचा जो तिसरा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 इंच ऍड करायचं आहे. कारण सलवार जी आहे ती थोडीशी लूज असते, त्याच्यामुळे एकदम कट टू कट जर तुम्ही मार्किंग घेतलं तर ते थोडंसं टाईट होऊ शकतं. त्याच्यामुळे एक स्टँडर्ड मेजरमेंट म्हणून तुम्ही 15 इंच इथं सगळ्यांसाठी घेऊ शकता. जर समजा सीट घेराचा जो भाग आहे तो 45 इंचापेक्षा जास्त असेल तर मग आपल्याला सीट घेराचा जो तिसरा भाग आहे तो घेऊन त्याच्यामध्ये 2 ते 3 इंच ऍड करून टाकायचा आहे. आता 15 इंचाचा आपल्याला हाफ करायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 7.5 इंचाचा आपला हा वरचा जो नेफा आहे तो येणार आहे आणि 7.5 इंच हे मी इथं क्रॉच पॉइंट साठी असं गोल मार्किंग इथं केलेलं आहे. आता कापड फोल्ड केल्यानंतर जेवढं कापड इथं बसत होतं तेवढं सगळं कापड मी इथं चुन्यांसाठी घेतलेलं आहे. सलवारच्या उंचीमधून मी 7.5 इंच मायनस करून घेतलेलं आहे आणि बाकीची जी उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिवण्यासाठी ऍड करून मी ते मेजरमेंट इथं पूर्ण उंचीसाठी घेतलेलं आहे. खाली बॉटम फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच मी इथं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. आता माझं जे हे कापड फोल्ड केल्यानंतरचं जे मेजरमेंट आहे ते इथं 23 ते 24 इंच येत आहे, म्हणजे त्याच्या डबल हे कापड जे आहे ते आपलं एका साईडच्या पायासाठी यूज होणार आहे. आता इथं मी 2 इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे हा क्रॉच पॉइंटचा शेप दिलेला आहे. त्यानंतर बॉटम आपल्याला जेवढा हवा आहे त्याच्या हाफ करून इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. अशा प्रकारे क्रॉस लाईन आखून हे जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपला फक्त वरचा नेफा जो आहे तो काढायचा राहिला आहे. बाकी ही सलवार जी आहे ती आपण इथं कट करून घेत आहोत. आता खाली बॉटम जिथं आपण फोल्ड करणार आहोत तिथं अशा प्रकारे आपल्याला कापड जे आहे ते वरच्या बाजूने फोल्ड करून मग कट करायचं आहे, म्हणजे शिवताना ते कापड आपल्याला तिथं कमी पडत नाही. अशा प्रकारे सलवार जी आहे ती मी इथं कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला वरचा जो नेफा आहे तो कट करायचा आहे. त्याच्यासाठी आता सीट घेर जो आहे तो 36 इंच आहे, त्याचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करायचा आहे. टोटल 11 इंच हे झालं लांबीला. आणि रुंदीसाठी आपल्याला 7.5 इंच जे आहे ते आपण वरच्या नेफ्यासाठी ठेवलेलं होतं. 7.5 इंच जो आहे तो आपला नेफा, अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच वरती आपण नॉट टाकण्यासाठी कापड फोल्ड करणार आहोत. अशा पद्धतीने मी इथं उंचीला जे आहे हे कापड 9.5 इंच घेणार आहे. आता वरचं जे कापड उरलेलं होतं तर ते मी इथं एकमेकांना अशा प्रकारे अटॅच करून घेतलेलं आहे. लांबीला मी इथं 11 इंच अशा प्रकारे मार्किंग करणार आहे आणि उंचीला मी इथं 9.5 इंच मार्किंग करणार आहे. तुम्ही जर हे नेफ्याचं कटिंग जे आहे ते 2 पार्ट मध्ये करणार असाल तर तुम्हाला तिथं मार्जिन जे आहे ते एक्स्ट्रा ऍड करावं लागेल. अशा प्रकारे मार्किंग केल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हा अशा प्रकारचा आपला नेफा जो आहे तो रेडी झाला आहे. नेफा जो आहे तो आपण इथं अखंड ठेवलेला आहे, 2 पार्ट मध्ये कट केलेला नाही. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपली सलवार जी आहे ती कट झालेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा बॉटम जो आहे तो फोल्ड करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं कापड जे आहे ते इस्त्रीने अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे शिवण्यासाठी ते आपल्याला एकदम सोपं जातं. त्यानंतर मी 1 इंचापेक्षा अगदी थोडंसं कमी असं हे बॉटम कॅनव्हास घेतलेलं आहे, ते आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे टाकायचं आहे. मी इथं अर्धा इंचावर आधी कापड जे आहे ते फोल्ड केलेलं आहे आणि मग नंतर 1 इंच म्हणजे असं टोटल 1.5 इंच जे आपण कापड एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ते आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे. त्याच्यावर आता आपल्याला अशा प्रकारे टिपा मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही टिपा याच्यावर मारू शकता.
अशा पद्धतीने खालचा बॉटम जो आहे तो आपण फोल्ड करून घेतला आहे. आता आपल्याला वरच्या भागावर इथे चुन्या घ्यायच्या आहेत. तर चुन्यांची जी दिशा आहे ती आपल्याला दोन्ही क्रॉच पॉइंट कडेच घ्यायची आहे. ज्या साईडचे आपण चुन्या घेणार आहोत त्या चुन्यांचं जे तोंड आहे ते आपल्याला त्या क्रॉच पॉइंट कडे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला बरोबर चुन्या घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण नेफा जो आहे तो इथं अशा प्रकारे शिवून घेणार आहोत. त्यासाठी नॉट टाकण्यासाठी आपल्याला मध्ये थोडासा भाग ओपन ठेवायचा आहे आणि मग अशा प्रकारे मार्किंग करून त्याच्यावर टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते साईडला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. हा आपला नेफा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता वरच्या भागाला देखील आपण 1.5 इंच जे मेजरमेंट ठेवलेलं होतं ते अशा प्रकारे इस्त्रीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. इस्त्रीने फोल्ड केल्यामुळे आपल्याला ते जे आहे ते शिवायला एकदम सोपं जातं आणि कापडाच्या कुठेही चुन्या वगैरे येत नाही. अशा प्रकारे मी नेफा जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे. नेफ्यापेक्षा दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच कापड जे आहे ते आपलं एक्स्ट्रा आलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला खालचा चुन्यांचा भाग जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. कारण तिथं जे आहे ती आपली टीप येणार आहे. आता अशा प्रकारे चुन्या घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही भाग आपल्याला सेम याच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हा क्रॉच पॉइंटचा जो भाग आहे तो एकमेकांना शिवून घ्यायचा आहे.
त्यानंतर मधला जो भाग आहे, हा दोन्ही पायाकडचे भाग जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे सरळ टीप मारून जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही भाग आपले एकदम व्यवस्थित जॉईंट झालेले आहेत, कुठेही कापड कमी जास्त झालेलं नाहीये. आता आपल्याला ह्या भागाला हा नेफा जो आहे तो अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे. नेफा इतकंच आपलं खालचं जे कापड आहे ते एकदम व्यवस्थित रेडी झालेलं पाहिजे. अशा पद्धतीने ठेवून आता आपल्याला सगळ्या बाजूने याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही टीप मारून घेतली आहे. त्यानंतर साईडला देखील कापडाचे धागे दोरे कुठलेही निघू नयेत, त्याच्यामुळे साईडला देखील एकदा कॉर्नरवर एकदम आपल्याला अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली सलवार जी आहे ती रेडी झालेली आहे. एकदम सुंदर फिनिशिंग आलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित आपली सलवार जी आहे ती दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकून घ्यायची आहे. अशी आपली ही पूर्ण सिंपल सलवार रेडी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.